चांगदेव भटा काटे वसे आश्चर्य दाखवणे. एक दिवस गोसाव्यांचा उदयाचा पूजावसर झाल्यानंतर एका लेनिया मल्हार वसे विजय केले. ते तासन झाले. चांगदेव भटा ते काटवसई पाठवले. लेणी आहेत वेरूळची ही सगळी मल्हार वसे लेणी. सर्वज्ञ म्हणतात बटिका पैलला लेण्याकडे जागा. चांगदेव भट्टायसो त्यांना सांगतात. हो काय. चांगदेव भट्ट गेले. तव तेथीची लेपे तेथ आडवी तिडवी पडली देखील. तिथे माणसांचे शरीर धड एक आडवं पडलंय. आडवं तिडवं उभं कापलेलं आहे, आडवं कापलेलं आहे. मुंडकं, पाय, एराचे पाय एराकडे, एराचे पाय एराकडे, एकीकडे एकाचे पाय, एकीकडे एकाच्या डोईया, ऐशी पासली पडली होती. हा पासली शब्द इथे तशा पासली. एकाची रवडे एकाची मुंडे एकमेका वास पाहती. ते पडलेले आहेत पण ते डोळे उघडे आहेत. त्यांचे शरीर पण शरीराला डोळे उघडे आहेत. ते पाहतात वास. डोळे मिलमिलवीत. डोळे मिचकावणे म्हणतो ना आपण, असं मिलमिल डोळे. मिलमिल शब्दाला दुसरा काय अर्थ होतो? किलू किलू आणि इथं मिलू मिलू. जी बारीक डोळे आहेत बा, मालवल्यात डोळे मालवतील. ओठ फुलफुल फुलवीत. टकमका वास पाहती. टकमका शब्द इथं आलाय बघा. मराठी भाषेतले सगळे शब्द इथे एक 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 येऊन जातात वेगवेगळ्या अर्थाने. टकामका वास पाहतात आणि हसती. सहस्र मुखे यायशी दिसती. एके विवळती. विवळणे शब्द आलाय बघा. आपण काय विवळत बसला रे तू, हा विवळतो. त्या लेण्यामध्ये जे धड पडलेले आहेत, कोणी आक्रंत आहे, कोणी रडत आहे, कोणी विवळत आहे. रडणे आणि विवळण्यात काय फरक असतो? आणि कासावीस होणे. मी काय म्हणाले आता? काय विचारलं? कासावीस म्हणजे नाहीच आहे. रडत रडत. आपण म्हणतो काय कासावीस व्हायला अर्थ. कासावीस होणे, विवळणे, ओरडणे, आक्रंदणे, रडणे, गहिवरणे असे एक शब्द एका अर्थाने असे चालतात ते वेगवेगळ्या विषयावर. गहिवरला, विवळत बसला, त्या प्रसंगावरती शब्द असतात. लय कासावीस झाला रे भाऊ. कशाला विवळणार तू बायकळ्या. असे ते अर्थ भावार्थ प्रसंगानुसार बदलत राहतात. मल्हार वसईच्या काठवसईच्या लेण्यामध्ये हे सगळे पडलेले आहेत धड माणसांचे आणि ते असे आक्रंदात. कोणी विवळतंय, कोणी ओरडतंय, कोणी रडतंय, कोणी आणि काय काय करायला तिथे. कोणाचे ओठ फुलतात, कोणाचे डोळे मिलविलतात, कोणी टकामाका टकामाका बघतं. मग हसतात. हास्याचे अनेक प्रकार असतात. हास्याचे किती प्रकार आहे सांगा बरं. स्वामी हसलेले पाहिजे तर हास्याचे प्रकारातून माहीत पाहिजे.
भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली ते वेगळं हास्य. द्रौपदी दुर्योधनाला हसली ते वेगळं हास्य. कृष्ण गोकुळांसोबत हसायचे ते वेगळं हास्य. कृष्ण आईसोबत हसायचे ते वेगळं हास्य. आपण लहान लेकरासोबत हसतो ते वेगळं हसतं. प्रणय कधीतलं हास्य वेगळं. करुण हास्य. हास्याचे लाखो प्रकार साहित्यामध्ये असतात. गोसावी हास्य केले. स्वामींना पाहायचंय म्हणून हास्याचे प्रकार माहीत करायचे तुम्हाला. लोकांचे ऑपरेशन नाही करायचे किंवा आपण तसं करायचं नाही. असं नाही करायचं. कोणी आलं की स्वामी हसायचे, हास्य स्वीकारले. स्वामींना आठवतं स्वामी कसे हसले. स्मित हास्य केले गोसावी. स्मित हास्य केले म्हणजे असे हास्यातले स्वामी जे बहुतेक लीळेमध्ये आलेले असतात. मग गोसावी हास्य केले, स्मित हास्य केले. तर सगळी लीळा पाठ असेल तेव्हा त्या हास्य शोधल्या जाईल ना. हास्याच्या वेळेला स्वामींची ओठ फुलले असतील आहे की नाही. स्वामींना पाहायचे आपण. दुसरं काय आपण लय शास्त्र मिरवायचं नाही. ते आपल्या जाणीवा क्लिअर करून घ्यायच्या साहित्यातल्या. इकडे लावायचं ते. साहित्याचार्य म्हणायचं ह्याला कसलं ज्ञान नाही इकडलं स्वामींचं. काय उपयोग आहे त्या साहित्याचा. असं विश्वरूप दाखवलं कृष्णाने. त्यात तिथे एक हास्य आहे, रौद्र हास्य. अशा अनेक हास्याचे प्रकार माहीत असल्यानंतर त्या लीळेत हास्य आणि मग ईश्वर स्वरूपाला हास्य. साधे आली मा हास्य स्वीकार. गोविंदप्रभू बाबा हसायचे नेहमीच. गगनाची प्रभू हास्य वास पाहते, टाळी वावूनी हास्य करते आहे की. मग ते हास्य कोण आठवतं काय माहित. हास्य हास्य वेळच नाही आहे कोणाला. बिझी लाईफ झाल्या. ज्ञान सांगायला बिझी झाले. सगळेजण यूट्यूबवर ज्ञानच सांगायचं स्वामींचं. तर स्वामींना आत्मसात कर ना. आत्मज्ञान झालं काय स्वामी. दत्तात्रय प्रभूंनी कुठे हास्य स्वीकार. स्वामींचं तर लय भारी हास्य. 5 अवतारांचे हास्य असे आपल्याला दिसले पाहिजे दररोज. चक्रपाणी प्रभू बाबा हसायचे आहे की नाही. आता हे ABCD कोण सांगणार पहिल्यापासून. शिरू बाबांच्या चरित्रात भलते हास्य आहेत. वेगवेगळे हास्य आहे की नाही. किती एलिमिनी 5 अवतार आहे तुमचे. काय असे 1000 अवतार नाही आहे तुम्हाला आठवायला. पण तिला कठीण आहे की नाही. आता गोंधळात अडकलो आपण. कसला विधीन कसला विधीन काय कशाचं काय. त्याचं गांभीर्य राहिलं नाही. सिरियसलेसपणा सिरियसली घेतलंच गेलं नाही त्या विधीला. हे मळीनत्वाचं लक्षण असतं. आपल्यासमोर काय चाललंय, माझ्यासोबत काय चाललंय, मीच कुणासोबत काय करतो. बोथट झाल्यामुळं जाणवत पण नाही ते माणसाला. चला आपल्याला हास्याशी मतलब आहे. पण ते गेलं. आता आपलंच हास्य गेलं तर 200 टाळ्या दररोज वाजवल्या आणि 200 वेळेला हसलं तर कॅन्सर बरेचसे रोग नीट होतात. मग लाफ्टर क्लासेस आहेत शहरांमध्ये.
बागेतून लोक हसतात वेड्यासारखे. असं जेवढा हसल प्रसन्न होऊन तेवढा. घरात हसता येत नाही बायको समोर, मग तिकडे जाऊन हसतात. असं हास्य बंद झालं. स्वामी आपले नेहमी हसायचे. प्रसन्न वदन. कुठं आलं बरं प्रसन्न वदन? प्रसन्नवदनं देवं श्रीदत्तात्रेय नमस्तुते. प्रसन्न वदनम देव. भक्तिमुक्ती. चेहरा हा परत कसं आहे ते? प्रसन्नवदनं देवं भक्तिमुक्तिप्रदायकं. पुढं मारणी परमानंद वंदे श्री जगद्गुरू. प्रहस्य. तर जाऊ द्या, आता हास्यात गुंतल्यानंतर वेळा राहील अशीच बाजूला. तर असं हसावं माणसाने स्वामींसोबत. जगात हसण्यापेक्षा स्वामींसोबत हसावं. ते चांगलं बघायला लागले त्या काटेवैशाईच्या लेण्यामध्ये की सगळे मुडदे पडलेले आहेत आणि हा प्रकार सगळा तिथे चालू आहे. आणि कुणी कुंथत आहे, कुंथणे. पर्यंदती. पर्यंदती म्हणजे रडायसारखा आवाज. हम्म रडायसारखा आवाज. ते सांगितलं. रडणे, इवळणे, पर्यंदणे, आक्रंदणे गुंठणे. हे साहित्यातले वेगवेगळे भाग आहेत रडण्याचे. रडण्याचे प्रकार वेगळे, हास्याचे वेगळे, ध्यान मुद्रेतले वेगळे प्रकार. ते मुद्रा ओळखवल्या ना त्यांनी काल, ते वेगळं. आपल्याकडे काहीतरी आहे का ह्याच्यातलं? महात्मा कपाटी एक बसला होता. तो कसा बसलेला आहे? आणि स्वामी त्याला पण म्हणतात, बापे हो ऐसने वैराग्य. इथं केला असतो तर मला अनेक ऐकलाय. ते वेगळंच आहे. हा है की नाही? ऐसा कवणी असेल घवरी कपाटी ऐसा. कैलास. घवरी कपाटी ऐसा. ऐसा म्हणजे कसा? असा प्रसन्न वदनम, ध्यान मुद्रेत, जोग निद्रेत, असा ऐसा. ऐसा काय असेल आहे की नाही? ऐसे परमेश्वर ऐशी असंस्थिती. कसं वचन आहे ते? परमेश्वर ऐशी असंस्थिती. माया बहिणी ऐशी. संस्कृती आमचं दांडी डोळी काही जाईल. परमेश्वर संस्कृती कटांकटी मन घोरी कपटी असा काही असेल. असा असा बसलेला आहे तो. ऐसा. ऐसा ऐसा शब्द आहे तिथे. ऐसा शब्दावर पण विचार नाही केला आता. म्हणजे तर हे असं असावं लागतं. ते पर्यंत एक हुंबती. हुंबणे एक शब्द आहे तो. हुंबणे म्हणजे काय? आपण म्हणतो लय हुंबायला लागले माय लेकरू. तर ते दृश्य चांगले वाटतं पाहतात ते. त्याशी बोलाया कारणे ओष्टांची पुरणे करती. त्या बोलण्यासाठी ओष्टांची स्फुरणे. बोलायचंय त्यांना, हंबरडा फोडायचा आहे, हुंबायचंय. हुंबणे आणि हंबरडा फोडण्यात काय फरक आहे? हंबरडा लेकरू हंबरडा फोडतं. म्हशीचं लेकरू नाही हंबरडा फोडत, गाईचं फोडत. जाऊ द्या. हे औसाने हंबरडा फोडला होता आणि
ही बाई हुंबत बसली होती तिथं. ढुसमुसलो कधी गही भरलो. असं आहे ते गीत. गीतामध्ये शब्द आहेत बघा ते. ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी, कधी गही भरलो कधी ढुस पुसलो. असं कुठंतरी लिंक झाली पाहिजे अध्यात्मात. स्वामींसाठी हे करायचे तुम्हाला आता. सदा आता ते चांगलं बटन सगळं प्रकार बघितला, म्हणाले अरे बाप, एरवी तरी जळे परी चेतने ऐसे वाटत. त्या लेण्यामध्ये जड आहेत ते, पण चेतन वाटायला लागले. आणि ते देखूनही चांगले भट्ट भ्याले. तैसेची मागोती गोसाळापाशी आले, दंडवत घातली, श्रीचरणा लागले. सर्वज्ञ म्हणले कागा आले ती, गेले ती का, मग काय देखिले ते मागील वृत्तांत, जैसा देखिला तैसाची अवकी सांगितलं स्वामींना. सगळं म्हणाले. असं असं पाहिलं त्या लेण्यात. म्हणाले जीजी म्हणाले मग मी भियाला म्हणून आला जी. सर्वज्ञ म्हणाले तुम्ही बोलवते ती तर बोलती, सावमा मार्ग पुसते ती तर मार्ग सांगती, मार्ग देती नाविक सावमे जाती ती, तर आणखी आश्चर्य देखती. हे हे महत्वाचं आहे. या लेण्याचा गर्भित अर्थ स्वामींनी इथे सांगितला. ज्यांनी ती लेणे निर्माण केलं तो किती मोठा असेल. त्या चित्रांमध्ये ते चेतन चित्र दाखवलेत त्यांनी. तसं स्वामींच्या आज्ञेमुळे त्यांना ते दिसलं लेण्यामध्ये. म्हणून स्वामी म्हणतात भाऊ, त्या प्रेतांशी तू बोलला असताना ते बोलले असते. पुढं तू मार्ग विचारला असता तर सांगितला असता, आणि ते तुला घेऊन गेले असते. आणि पुढं नाविक सावमे जाता तर अनेकही आश्चर्य देख. त्या लेण्यामध्ये आजही ते आश्चर्य आहे. ज्यांनी लेणी केली तो पण तिथंच आहे ना, लेण्यातच आहे ना. हे एका दगडात लेणी कोरली ती पूर्ण, एका पाषाणात आहे ती. सगळं अखंड पाषाण आहे तो. तिथं त्यांनी ते स्थापत्यशास्त्रातली कला आहे, पण तिथं सामर्थ्य ठेवलंय त्यांनी. चित्र बोलतात ना. स्वामींचं किती स्थापत्य कला आहे, शास्त्र बघा. स्वामींचं ज्ञान किती आहे मोठं. स्वामी भाऊ मार्ग दाखवला असता, अनेक एक आश्चर्य तुला वर्तलं असतं, आणि तुलाच काहीतरी त्रिकाळ ज्ञान झालं असतं. तिथं असे बसलेले आहेत महान पुरुष, योग निद्रेतले असतात. एक तर असं त्या लेण्यामध्ये आहे. लेणी नाव बी छान आहे, लेणं नाही का नाही. लेण्याशी मल्हार वसायचं लेणं, काठ वसायचं लेणं. नाव बी बरं असतं त्याचं, काठ आहे की नाही. काटलेले जिथे वस करतात ते लेणे, कापलेले. आज इथे लेणे आहेत. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. बरंच माहीम भट्टांना सांगायचं असं आपल्याकडे अर्थ चालय. किती वाढ ते जे लेप आहेत मंदिरातले, त्या लेण्यातले लेप, ते लेपांचं वर्णन ह्या लीळेमध्ये आलेलं होतं. सर्वज्ञांनी शेवटी सांगितलं की बोलला तर बोलले असते, पुसता तर सांगितलं, मार्ग सांगितला असता. तड जड चेतने कैसे झाली. ना म्हणाले लेणी तर जड आहे ते, मग ते बोलले कसे असते, ते जे प्रकार सगळा सांगितलं मग तुम्हाला. ते कसं झालं म्हणाले चेतन.
ना चेष्टकत्वे देवता संचरली, ती स्थानीची, त्या स्थानाची जी देवता आहे तिला चेष्टकत्व करून या देवतेने चेतनात्व चेतना संचरलेली आहे. मेल्यावर काय चेतना काढून घेतल्या जाते. सकळ ही प्रकृती ते चेष्टविता परिमाण ही तिथं असतो अधिष्ठान. आपल्या शरीरात तरी काय आहे? तेच आहे. हुकूम आला तिकडून तुम्ही अनुसरले असाल तर स्वामी हुकूम टाकतील. तुम्ही भंगलेले असाल ज्याची त्याची देहमानीने हुकूम टाकल. मला मारायचे, याला मारायचे, त्याला मारायचे तरी मग ती विनंती करेल आहे की नाही मायेला. तर मायेच्या अधिष्ठान नाही ते जडात जड व्याप आहे. मग सुरू व्हायला मारणं सोपं नाही आहे. म्हणून स्वामी सांगतात आत्मघात करायचा नाही. काही देहावर सगळ्यांचा अधिकार आहे. ते अधिष्ठान काढावं लागतील ना. 81 कोटी 1.25 10 देवतेंचे अधिष्ठान आहे. काढावं लागेल ना. सामर्थ्य आहे ते काढावं लागेल. सगळ्या देवतेचे अधिष्ठान पिंडस्था काढा. बुवांना मारायचे म्हणाले. देवता पण विचार करत असतील ना. शाळेला म्हणाले आता हे स्वामींची आज्ञा आहे, कसं मारावं बाबा आता ह्याला. समजा अचानक आदेश केला स्वामींचा, आहे ह्याला उचलायचे, मला 3 तासात व्यवस्था करा. देवतेला पंचायतच आहे ना. म्हणजे हा ईश्वरीचा राजकुमार, ह्याला मारायचंय बाबा. ते म्हणतात नका ना स्वामी, राहू द्या ना, तुम्ही नाही तर हेच राहील. त्यांच्या सहवासात आम्हाला आनंद होतो. हे ब्रह्मविद्या बोलतात, स्मरण करतात, तर तेवढंच आम्हाला आल्हाद निर्माण होतो. ते जिथं जिथं जातात तिथं मंगल वातावरण होतं. आम्हाला बसायला बरं वाटतं. ते मरण तुम्ही पाहिलेलं नाही ना कधी. मरण कसं असतं ज्ञानियांचं. भांडारेकार मेले किंवा माहिमभट्ट मेले किंवा नंतर राक्षस भवनला म्हणजे नाथोबास मेले. ही सगळी स्पर्धा असते. नाही ना देवा, राहू द्या ना व्हायला, क्षणा मारता. ते मेलेला स्वर्गात गेला का नरकात गेला, ते स्मशानात गेल्यावर कसं कळतं सांगावं. स्मशान यात्रा चाललेली असते, तो एकटाच पैलवान बसलेला असतो किंवा झोपलेला असतो आणि स्मशानात त्याला नेत असतात. मग तो स्वर्गाला गेला का नरकाला गेला कसं ओळखायचं? मग तिथे सगळे ग्रुपमध्ये मित्रमंडळी चालले, बरं होतं मागे गेला, त्रास देऊन गेला सर्वांना, चांगलं झालं रे. आणि तो गेल्यावर तर सगळे म्हणायला लागले, अरे राहायला पाहिजे होतं, बरं लय चांगला होता रे. स्मशानात त्याचा विधी चालू असतो आणि सगळे ग्रुपमध्ये बसलेले असतात. कोणी तंबाखू पुडी खातं, गुटखा ग्रुपमध्ये असे बसलेले असतात. मग ती चर्चा ऐकून समजायचं की हा नरकाला गेला का स्वर्गाला गेला, हा चांगला होता म्हणाले. अरे अरे बरं झालं म्हणाले गेला, गावाला त्रास दिलं. एक नीट कुठलं प्लॅन नाही आणला, ग्रामपंचायत पाणी नाही आणलं, जन्मभर रोड नाही केला, ग्रामपंचायत खाल्ली रे खाल्ली जाळी देवाची. ते स्मशानात बोलतात बरं का. तर हे असं त्या प्रेतांचं चेतनत्व, चेष्टकत्व देवता करत राहतात. माया करते, देवता करतात. मग ते स्थानीचे जे पुसती ते सांगते. ज्ञानावांचोणी मार्ग दावी ती माहिती. त्यांना ज्ञान आहे का? नाही. कुठला मार्ग दाखवायचा आहे चांगदेव भट्टाला? हा कैवल्याचा मार्ग दाखवायचा आहे त्याला. तिथे भीतरील देवता भुवनासे. आणि कुठला मार्ग आहे त्या
लेण्यामध्ये आतमध्ये स्वामी म्हणाले तिथे देवता राहतात, देवतेचं भवन तुला पाहायला मिळालं असतं. तुम्ही स्वर्ग ऐकलेलं नाही, तुम्ही तर पाताळ लोक ऐकलेलं नाही ना. पाताळात गेला असता तो चांगदेव भट्ट. पाताळातल्या देवतेंचं भवन पाहिलं असतं. त्यातलं आर्किटेक्टपणा सगळं सुंदर, तिथलं सगळंच भवन चांगलं आहे. चक्रधर भवन एक पाहिलं असतं ते मध्ये गेल्यावर, आहे की नाही? भवन. स्वामी म्हणाले, अरे तू तिथे गेला असता तर ती पूजा करती, ईश्वराचा वर असे म्हणून तुला ते सगळं झालं असतं. माझ्या बावड्या, तू गेलाच नाही. ह्याच्यातून काय सांगायचं आपणाला? एक महिमट्टाने वेगळं सांगायचंय. दंड